नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी ही ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विषय बुक कीपिंग अकाउंटन्सी, पुस्तक पालन आणि लेखाकर्म जर आपण म्हणत असतो. पुस्तक पालन आणि लेखाकर्म किंवा बुक कीपिंग अकाउंटन्सीमध्ये आपण पहिला चॅप्टर क्लिअर करतोय, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यामध्ये आपला 13 नंबरचा प्रॉब्लेम आपण लास्ट पिरियडला घेतलेला आहे. ट्रायल बॅलन्स आपण समजून घेतला होता. प्रॉब्लेमचं नाव होतं सोना अँड मोना. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला बघायचं आहे. फळ्यावरती आपल्याला सोल्युशन करायचं आहे. त्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण काय केलेलं आहे, प्रिपेअर केलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिट साईड आपण पर्टिक्युलर रुपीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर रुपीज हे नाव टाकायचे आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन, बॅलन्स शीटला ॲज ऑन टाकायचं, तिथं फॉर द इयर एंडेड टाकायचं नाही. ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटी रुपीज, असेट रुपीज. तिथं डेबिट आणि क्रेडिट चुकून टाकायचं नाही, कारण बॅलन्स शीट इट इज अ नॉट अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. बघितलेलं आहे आपण लास्ट पिरियडला ट्रायल बॅलन्स समजून घेतला होता, तो आपण ट्रान्सफर पण केला होता. आज आपल्याला तो प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे. प्रॉब्लेमचं नाव सोना अँड मोना आहे. ट्रायल बॅलन्सची टोटल आहे 2,32,000. प्रॉब्लेम आपण लिहून घेतलेला आहे. आपल्याला तो प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आता प्रॉब्लेम सोडत असताना आपल्याला हे अकाउंट प्रिपेअर करायचे. आपण ट्रान्सफरिंग क्लिअर केलेलं आहे. त्यानुसार जे अकाउंट आपण ज्या घरांमध्ये टाकणार आहे त्याची अमाऊंट व्यवस्थित लिहायची आहे. ज्यांना स्टार केलं आहे त्यांच्यावरती ॲडजस्टमेंट असते, त्याच्या अमाऊंट इनरला घ्यायच्या, त्याच्या खाली 2 ओळी जागा सोडायच्या आहे. मग सुरुवात करूया आपण ट्रान्सफरिंगला. पहिला आहे स्टॉक ऑन 1/4/2019. ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू स्टॉक into bracket 1/4/2019 35,000 35,000 स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे, डेट दिलेली तिथं 1/4/2019, त्याला ओपनिंग स्टॉक म्हणतात. 1/4/2019 चा 35,000 ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. आफ्टर सन्ड्री डेटर्स, असेट एक बॅलन्स शीट असेट साइड. सन्ड्री डेटर्स स्टार केलेला आपण, त्याला 1 स्टार आहे, म्हणजे 2 ओळी जागा सोडायच्या ऍडजस्टमेंट त्याच्यावरती. त्याचा अर्थ असा झाला ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण जागा सोडलेली आहे. आणि इनरला अमाऊंट घ्यायची 10,000. सन्ड्री डेटर्स 10,000 इनरला घेतले. का घेतले, ऍडजस्टमेंट त्याच्यावरती 2 ओळी आपण जागा सोडणार आहोत. सॅलरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सॅलरी टू सॅलरी, त्याला पण स्टार केलं आपण, ऍडजस्टमेंट आहे, तिथे पण आपण 2 ओळी जागा सोडणार आहे. आणि इनरला घेणार आपण 3,000. इनरला घेतले आपण 3,000. आफ्टर सॅलरी रेट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सॅलरी खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर टू रेट, त्याला पण स्टार करायचा, स्टार आहे, 2 ओळी जागा सोडायच्या. अमाऊंट इनरला घ्यायची 5,000. सॅलरीवर पण ऍडजस्टमेंट आहे, रेंटवर पण ऍडजस्टमेंट आहे. मग आपण 2 ओळी दोघांखाली पण जागा सोडल्या आणि त्यांच्या अमाऊंट इनरला घेतलेल्या आहे. आफ्टर रेंट वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. पण त्या अगोदर आपल्याला परचेसेस लिहायला लागतं. परचेसेस खाली दिलेले आपल्याला, लिहून घेऊया आपण ते. स्टॉक खाली 2 परचेसेस, काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आहे 35,000. मग घ्यायचं वेजेसवर पण काही ऍडजस्टमेंट नाहीये. वेजेस किती अमाऊंट आहे वेजेसची 2,000. डायरेक्ट काउंटरला 2,000. काही स्टार वगैरे नाही केलेला, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. आफ्टर वेजेस लँड अँड बिल्डिंग, असेट एक बॅलन्स शीट असेट साइड. डेटर्स खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर लँड अँड बिल्डिंग ऍडजस्टमेंट त्याच्यावरती पण, त्याला पण आपण स्टार केलेला आहे. 2 ओळी जागा सोडायची लँड अँड बिल्डिंग खाली. इनरला घ्यायचे 30,000 30,000. आफ्टर लँड अँड बिल्डिंग फर्निचर असेटचे
लँड अँड बिल्डिंग खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर फर्निचर काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला 40,000 40,000 फर्निचर काही ऍडजस्टमेंट नव्हती, डायरेक्ट आपण आउटरला अमाऊंट घेतलेली आहे. आफ्टर रॉयल्टी खंड किंवा भूभा ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू रॉयल्टीज 3,000 काही ऍडजस्टमेंट नाहीये 3,000. आफ्टर रॉयल्टी बॅड डेट्स बुडीत कर्ज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड रेट खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर टू बॅड डेट्स अमाउंट ऑफ बॅड डेट्सची अमाउंट आहे 2,000 बुडीत कर्ज बॅड डेट्स 2,000. आफ्टर बॅड डेट्स कॅश इन हँड कॅश ॲट बँक कॅश ॲट बँक आहे कॅश इन हँड आहे, दोन्ही पण असेट आहे. बॅलन्स शीट असेट साइड कॅश ॲट बँक 10,000 कॅश इन हँड 5,000. कॅश ॲट बँक कॅश इन हँड दोन्ही पण असेट आहे, बॅलन्स शीट असेट साइड. आफ्टर डिस्काउंट 2,000 डेबिट बॅलन्स एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डिस्काउंट 2,000 डिस्काउंट 2,000. आफ्टर डिस्काउंट परचेसेस घेतलंय आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड मशिनरी असेट आहे, बॅलन्स शीट असेट साइड मशिनरी स्टार केलेला आहे. करा 2 ओळी जागा सोडायच्या, अमाउंट इनरला घ्यायची 40,000 ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावरती, म्हणून मशिनरीची अमाउंट इनरला घेतली 40,000 स्टार केलाय म्हणून 2 ओळी जागा सोडल्या. आफ्टर ड्रॉइंग हे कॅपिटल मधून लेस करतो आपण. ड्रॉइंग म्हणजे आगाऊ घेतलेले पैसे, आगाऊ घेतलेली उचल ज्याला आपण म्हणत असतो. कॅश और गुड्स विथड्रॉ बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज और ओन यूज और डोमेस्टिक यूज इज कॉल्ड ड्रॉइंग. मग त्याने घेतलेलं आहे त्याच्याच कॅपिटल मधून ते लेस करायचं. फॉर्मॅट मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे बॅलन्स शीटच्या, म्हणून कॅपिटल मधून लेस करायचे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट अंडर हे सोना 50,000 त्याचं कॅपिटल येते, लेस ड्रॉइंग 5,000 मायनस करून इनरला घ्या 45,000. आणखी काही ऍडजस्टमेंट नाहीये, मग आणखी नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस यायचं आहे म्हणून 3 ओळी जागा सोडायच्या. नेक्स्ट पार्टनर नेम मोना, तिचं पण कॅपिटल आहे 50,000, तिचं पण ड्रॉइंग लेस करायचं, लेस ड्रॉइंग 5,000 बाहेर न घेता इनरला घ्यायचे 45,000. आणखी नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट यायचं आहे म्हणून इथं पण 3 ओळी जागा सोडायच्या. ड्रॉइंग हे कॅपिटल मधून लेस होत असतं म्हणून आपण ते कॅपिटल मधून लगेच काय केलेलं आहे, लेस केलेलं आहे. कॅपिटल ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दिलेले आपल्याला ते घेऊन टाकलं आपण आणि लगेच लेस केलेलं आहे. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस मध्ये पहा कॅपिटल हे घेतलंय आपण सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय सेल्स 80,000 80,000 ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड सेल्स. आफ्टर सेल्स सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साइडला मोना खाली 3 ओळी जागा सोडल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 30,000 30,000. आफ्टर क्रेडिटर्स कमिशन क्रेडिट बॅलन्स है इनकम है प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय कमिशन 2,000 2,000. आफ्टर बिल्स पेबल 20,000 लायबिलिटी है, बिल्स पेबल 20,000. याप्रमाणे
आपण सर्व ट्रायल बॅलन्स काय केलं आहे, ट्रान्सफर केलेला आहे. ज्यांच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते सर्व अकाउंट आपण इनरला घेतलेले आहे, त्यांच्या अमाऊंट इनरला घेतलेले आहे, त्यांच्या खाली 2-2 ओळी जागा सोडलेल्या आहे. ज्यांच्यावर ऍडजस्टमेंट नाही त्या डायरेक्ट आउटरला ट्रान्सफर केलेला आहे. आता एक एक ऍडजस्टमेंट आपण क्लिअर करूया. 27 ऍडजस्टमेंट शिकवलेले आहे तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये. त्या 27 ऍडजस्टमेंट पैकी ज्या ऍडजस्टमेंट आले असेल त्यांचा प्रत्येकी 2-2 इफेक्ट द्यायचे आहे. 2 इफेक्ट दिल्याशिवाय दुसरी ऍडजस्टमेंट आपण घेत नाही. पहिली ऍडजस्टमेंट घेतली तिचे 2 इफेक्ट, दुसरी ऍडजस्टमेंट घेतली तिचे 2 इफेक्ट, तिसरी घेतली तिचे 2 इफेक्ट, चौथी घेतली तिचे 2 इफेक्ट. म्हणजे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट दिल्याशिवाय पुढची ऍडजस्टमेंट घ्यायची नाही. पहिली ऍडजस्टमेंट क्लिअर करूया आपण. क्लोजिंग स्टॉक ₹10,000. क्लोजिंग स्टॉक सर्वात सोपी ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट असेट साइड. मग बाय क्लोजिंग स्टॉक 10,000 आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला पण मशिनरी खाली 2 ओळी जागा सोडून क्लोजिंग स्टॉक 10,000 10,000. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट असेट साइड. त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट पहा. डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% पर ॲनम. डिप्रिसिएशन करायचे लँड अँड बिल्डिंग वरती आणि मशिनरी वरती 5%. 5% लँड अँड बिल्डिंग लेस डिप्रिसिएशन 5%. 30,000 वरती 5%. 3×5 = 15. 1,500. तसं नसले तर 30,000 वरती 10% म्हटलं की अमाऊंटचा एक शून्य कमी करायचा. 30,000 वरती 10% एक शून्य कमी केला 3,000. 10% 3,000 तर 5% 1,500. बाहेर 28,500. मशिनरी वरती पण लेस डेप्रिसिएशन 5%. 40,000 वरती 5%. 5 चोक 20. 2,000. तसं नसणे तर 40,000 वरती 10% काढायचे म्हणजे अमाऊंटचं एक शून्य कमी करायचं 10%. 40,000चं एक शून्य कमी केला 4,000. 10% 4,000 तर 5% 2,000. 2,000 मायनस करून बाहेर 38,000. आणि या दोघांचा पण सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 डेप्रिसिएशन अंडर हे लँड अँड बिल्डिंग 1,500. मशिनरी 2,000. दोघांची बेरीज आउटरला घ्यायची 3,500. 3,500. डेप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट पहा. आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,000 अँड रेंट ₹1,500. आउटस्टँडिंग आहे सॅलरी आणि रेंट. आउटस्टँडिंग म्हणजे न दिलेले देणं बाकी असलेले द्यावे लागेल आपल्याला. 31 मार्च 2020 ला आपण अकाउंट क्लोज करतोय आणि काही खर्च द्यायचे बाकी राहिले असेल तर ते आपल्याला द्यावे लागतात. म्हणून आउटस्टँडिंग ऍड इंटू रिलेटेड एक्सपेन्सेस. ऍड इंटू रिलेटेड एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. मग सॅलरी मध्ये ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड करायचे 1,000. बाहेर 4,000. रेंट मध्ये पण ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,500. बाहेर 6,500. 6,500. त्या दोघांचा पण सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अंडर हे सॅलरी 1,000. रेंट 1,500 आणि दोघांची बेरीज बाहेर 2,500. 2,500. त्यानंतर शेवटची ऍडजस्टमेंट काय पहा. आरडीडी ऑन डेटर्स ॲट 1,000. आरडीडी क्रिएट करायची तरतूद करायची 1,000ची. आरडीडी म्हणजे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. संशयित कर्ज आहे. अकस्मात जर काही झालं असेल तर त्याचं संशयित राखीव कर्ज करायचे आपल्याला ठेवायचंय. डेटर्स मधून लेस आरडीडी 1,000. 10,000 मायनस 1,000 बाहेर 9,000 आणि
त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू RDD 1000 याप्रमाणे सर्व ऍडजस्टमेंट आपण काय केलेल्या आहे, सोडवलेल्या आहे. अकाउंट क्लोज करायचे आपल्याला. क्लोज करत असताना आपण पुन्हा क्लोज करत असताना दोन्ही साइडला समोरासमोर रेश सोडून घेतो. क्रेडिट मायनस डेबिट काय मिळत असतं, क्रेडिट अकाउंट क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे क्रेडिट साइडची बेस करायची 80 अधिक 10 90,000 90,000. डेबिट साइडची पण करायची 35 आणि 35 70 70 आणि 5 75 75,000 मायनस 75,000 केले की आन्सर आलं, ग्रॉस प्रॉफिट आला 15,000 15,000. जी टोटल जास्त ती दोन्ही साइडला द्यायची 90,000 90,000. डेबिट साइडला द्यायचं 5 वेळी वरती जाऊन 2 ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. अरे ना ग्रॉस प्रॉफिट 15,000 15,000. तो कुठे ट्रान्सफर करायला सांगितला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. वरती जागा सोडलेली आपण इथं बाय ग्रॉस प्रॉफिट 15,000. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम बघितले त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळत होता. आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय मिळतं बघूया आपण, लॉस मिळतो की प्रॉफिट मिळतो ते. जर प्रॉफिट मिळाला तर त्याला नेट प्रॉफिट म्हणतात, लॉस आला तर त्याला नेट लॉस असं म्हणतात. ज्यावेळेस क्रेडिट मायनस डेबिट होते त्यावेळेस प्रॉफिट येतो आणि ज्यावेळेस डेबिट मायनस क्रेडिट होते त्यावेळेस लॉस येत असतो. मग दोन्ही साइडची टोटल करून पाहूया आपण एकदा. क्रेडिट साइडची 15 2 17, डेबिट साइड पहा 4,000 6,000 10,000 10 12 14 17 18 18 ने 19. डेबिट साइड 19,000 आहे, क्रेडिट साइड 17,000 आहे. कोणती साइड जास्त आहे आपल्याकडे आज, डेबिट. म्हणून डेबिट साइड इथंच लिहितो मी, डेबिट साइड 19,000, क्रेडिट साइड 17,000 मायनस 2,000. त्याला म्हणायचं मात्र नेट लॉस. लॉस आलाय आज आपल्याला. प्रॉफिट येऊ लॉस येऊ नेट तोच, जी टोटल जास्त ती दोन्ही साइडला 19,000 लॉस आहे मात्र आज. प्रॉफिट असतं तर आपण डेबिटला लिहितो, लॉस असेल तर क्रेडिटला लिहायचा. इथं बाय नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. वाटायचा सोना मोना. रेशो दिलेला नाहीये, इक्वली वाटायचा. सम 2,000 वाटायचे, सोनाला 1,000 आणि मोनाला पण 1,000. दोघांची बेरीज 2,000. नेट प्रॉफिट आला तर कॅपिटल मध्ये आपण ऍड करतो आणि नेट लॉस आला तर कॅपिटल मधून आपण लेस करतो. काय आलंय आजच्या प्रॉब्लेम मध्ये, आपल्याला नेट लॉस आला तर आपण कॅपिटल मधून काय करणार आहे, लेस. नेट लॉस सोनाचा 1,000 बाहेर 44,000. मोनाचा पण लेस नेट लॉस 1,000 बाहेर 44,000. आणि बॅलन्स शीट आपलं काय करायचं, टॅली करायचं असतं. बॅलन्स शीटची टोटल येते 1,40,500 1,40,500 1,40,500 1,40,500. व्यवस्थितरित्या हा प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे, सोडवलेला पण आहे. ज्या ऍडजस्टमेंट होत्या त्या ऍडजस्टमेंट पण आपण क्लिअर केलेल्या आहे. व्यवस्थित हा प्रॉब्लेम वहीमध्ये काय करायचा, लिहून घ्यायचा आहे.